वॉटर क्रॉसिंग आला आम्हाला पहिलं, हा एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे चांगल्यापैकी. आता प्रवास मात्र एकदम आरामदायी निवांत झालेला आहे. आजपासून एक तिसरी TC आहे. मग इकडे तुम्हाला उभं राहायला पण जागा मिळणार. आता आपली ट्रेन पोहोचली ती विठुरायाच्या नगरीत. आता आपली ह्या दिशेने परत जाईल रिटर्न. कुर्डुवाडीला एवढी गर्दी लेटेस्ट आहे. 6:30 पर्यंत पोहोचायला पाहिजे. आपल्याकडे जी जागा शिल्लक होती हे भरून जाईल. इकडे 5 किलोमीटरचा फरक पडतो, 5 मिनिटाच्या अंतराचा. ऑड दिवशी आज सोमवार आहे आणि तरी गर्दी बघा. असं खाली खालीच दिसत आहे ठाण्याचं. तर आपलं ट्रॅव्हल कसा काय असणार तुम्हाला या सर्व व्हिडिओमध्ये कळणार. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ येतोय. म्हणजे लास्ट व्हिडिओ जसं तुम्ही बघितलं असेल की एवढे दिवस आपल्याकडे म्हणजे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज काय येत नव्हते ते, आणि ते तुम्ही बघितलं असेल. त्यामुळे मी त्याच्यात वेळ नाही घालत जास्त आता. आणि आता आपला एकदम नवीन फ्रेश व्हिडिओ येतोय आणि तो पण आपला ट्रॅव्हल व्हिडिओ असणार आहे. आणि माझी बॅग वगैरे बनवून रेडी झाली आहे. आणि आता रात्रीचे 11 वाजले आणि 11 वाजता आपला हा व्हिडिओ स्टार्ट होतोय. आणि माझा ट्रॅव्हल आहे ते आपल्या गावीच चाललोय. मी एकटाच चाललोय. ज्या वेने आज मी चाललोय ना तो वे फर्स्ट टाइम आपण असा ट्रॅव्हल करणार आहोत. म्हणजे आपण फर्स्ट टाइम ह्या ट्रेनने जाणार आहोत, जी ट्रेन डायरेक्ट आपल्याला इथून म्हणजे ठाण्यावरून गावापर्यंत घेऊन जाणार आहे. ह्याच्या आधी आपण ट्रेनने गेलोय, 1-2 वेळा प्रवास केलाय, पण तो वाया होता. म्हणजे इथून कुर्डुवाडीवर मग दुसरी ट्रेन बघायची, ती परळी मिरज वगैरे येते ती दुपारची, आणि तिने मग आपल्या गावी पोहोचायचं. म्हणजे गावी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी. तिथून मग आपल्या गावी सतीश वगैरे आपला भाऊ न्यायला येतो, मग तिथून आपण आपल्या गावी जायचं. पण आता जो ट्रॅव्हल होणार आहे ठाण्यावरून डायरेक्ट आपल्या तालुक्याच्या ठिकाणापर्यंत तिथपर्यंत जाणार आहोत. आणि हा माझा पहिलाच प्रवास असणार आहे. रात्रीची 12:30ची ट्रेन आहे, म्हणजे 12:20ची ट्रेन आहे आपली सातारा एक्सप्रेस, जी इथून तोच रूट असतो कुर्डुवाडीपर्यंत आणि तिथून मग पंढरपूर वगैरे असते. पहिली ती पंढरपूरपर्यंत होती, नवीन अशी ट्रेन नाही आहे, होती पंढरपूरपर्यंत, पण आता एक्सटेन्शन करून ती साताऱ्यापर्यंत जाते. तर आपलं ट्रॅव्हल कसा काय असणार तुम्हाला या सर्व व्हिडिओमध्ये कळणारच आहे. आणि जसं 1.5-2 महिने आपलं चॅनल जरा गडबड होती, बंद होते, व्हिडिओज नव्हते. त्याच्या आधी जे आपल्या चॅनलला प्रेम करत होता, आपल्या व्हिडिओजना लाईक वगैरे करत होता, तसं आता पण करा. म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करत जा काय आवडतं काय नाही. आणि हा रूट मी तुमच्यासाठी स्पेशल आता आज प्लॅन केलेला आहे की आपल्या गावी जायला कसं एकदम सोपं सोयीस्कर पडणार आहे. तिकीट रेट्स वगैरे, टायमिंग वगैरे सर्व मी तुम्हाला सांगेनच ट्रेनचं, आणि कुठून कसं काय ते हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण आता कंटिन्यू आपले व्हिडिओज येत राहणार आहेत. आणि आपला RAC तिकीट आहे, म्हणजे एक 5 दिवसापूर्वी काढलं होतं तेव्हा वेटिंग होतं, पण आता RAC झालेलं आहे. त्यामुळे आता निवांत बसून तरी जाता येईल आपल्याला, काय टेन्शन नाही. तर चला मग. हा बघा पहिला नंबर आहे आपल्या ट्रेनचा. तर आता मी पोचलो ठाणा स्टेशनला आणि वेळ आहे, बराच वेळ आहे, कारण आत्ताशी वाजलेत फक्त 11:50 आणि आपली ट्रेन लागणार आहे 5 नंबर प्लॅटफॉर्मवरती 11:27 सातारा एक्सप्रेस. आणि टायमिंग आहे 12:23, म्हणजे 12:26पर्यंत जाणार. आपल्याला जायचं 5 नंबर प्लॅटफॉर्मवरती. आणि असं खाली खालीचं दिसतं आहे ठाण्याचं ब्रिज. याचं ब्रिज आता आपलं खाली खालीचं दिसतं, कारण रात्रीची वेळ आहे 12 वाजताची. आपला डब्बा कुठे आहे ते पण बघायला पाहिजे. चला पहिला जाऊ प्लॅटफॉर्मवरती. आपल्या समोर उभी आहे ती कोकण कन्या ट्रेन. आणि गर्दी बघा काय खचाखच फुल. ऑड दिवशी आज सोमवार आहे आणि तरी गर्दी बघा कोकण कन्याला. ही नेहमीचीच सिच्युएशन आहे, कंडिशन आहे कोकण रेल्वेची. आणि निघाली कोकण कन्या. एक्झॅक्ट कोचच्या इकडे आपण थांबलो आहे. 11:27 ही आपली ट्रेन आणि S4 जो आपला डब्बा आहे S4. आणि त्याच्यामध्ये आपलं 63 नंबर RAC आहे. म्हणजे माझ्याबरोबर अजून कोणतरी असेल त्या सीटवरती. RAC म्हणजे तुम्हाला माहिती आहे दोघांमध्ये एक सीट, म्हणजे झोपून तर जाता येणार नाही आडवा पडून, पण ठीक आहे बसून गेलो तरी ठीक आहे. आणि ही आपली ट्रेन आता सकाळी 9च्या आसपास जतला पोचेल. म्हणजे 8:55 तसं टायमिंग आहे, म्हणजे 9 पकडा. सकाळी 9च्या आसपास जतला पोचेल. तर बघू अजून ठरवलं नाही की जतला उतरायचं की डोंगरगावला उतरायचं. वेळ ठरवेल कसं काय ते. 5 मिनिटाचं अंतर आहे, पण आम्हाला आमच्या गावापासून खूप फरक पडतो. 5 किलोमीटरचा फरक पडतो 5 मिनिटाच्या अंतराचा. म्हणजे डोंगरगाव 5च्या नंतर जत 5 मिनिटांनी येतात. आणि पण आमच्या गावापासून डोंगरगाव हार्डली 12 किलोमीटर आहे, पण जतला गेलो तर 17 ते 18 किलोमीटर पडेल. म्हणजे वाळकिंडी लागते ॲक्च्युली ते, पण त्याला जत रोड स्टेशनचं नाव आहे. आणि हा पहिलाच ट्रॅव्हल आहे आपला.
या ट्रेनचं. आणि मॅडम बडबडतात नेहमीप्रमाणे. आपण प्लॅटफॉर्मवर बोलायला लागलो की मॅडमची बडबड सुरू होते. आणि ठाणा स्टेशन आहे त्यामुळे बिझी स्टेशन आहे, त्यामुळे बडबड तर सुरूच असणार आहे. मागे गर्दी बघून वाटतं आहे की ट्रेन मात्र फुल असणार आहे. आणि अगोदर पंढरपूर ट्रेन होती, मी तुम्हाला सांगितलं अगोदर पण की ही ट्रेन पंढरपूरपर्यंत होती, पण आता एक्सटेन्शन करून साताऱ्यापर्यंत नेलं. त्यामुळे आता आम्हाला डायरेक्टली आमच्या गावापर्यंत या ट्रेनने जाता येते. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेलच की पुढे आपलं ट्रॅव्हल वगैरे कसं होणार आहे ते. त्यामुळे तुम्हाला पण ह्या ट्रेनचं ट्रॅव्हल करायला मजा येईल. म्हणजे ट्रेनने जाणं आपल्या गावी जाणं सोपं होऊन जाईल. बाकी आता एस टी लक्झरी तर आहेतच, एस टी तर कमीच आहेत म्हणा, लक्झरी तर आहेत. पण त्यानंतर तुम्हाला हा एक पर्याय मिळेल ट्रेनचा, चांगला पर्याय. आणि मला हा पर्याय खूप आवडतो ट्रेनने जाणं. आणि आता आम्ही ट्रॅव्हल करून बघतो आहे, तर एकदम कम्फर्टेबल वाटलं तर नेक्स्ट टाईम आपण नेहमी ट्रेननेच जायचं. आणि आपण वाट बघत मागे बसलो होतो, पण ट्रेन वेळेच्या आधीच आलेली आपली. चला, ट्रेन तर एकदम ॲक्युरेट टायमिंग होती, 2 मिनटं अगोदरच आली. आणि मी आपली वाट बघत बसलेलो पाठीमागे, तोपर्यंत ट्रेन आली. अशी लक्ष गेलं फक्त. आणि मला वाटतं 12:26ला इथं डिपॉर्चर टायमिंग आणि वेळेचंच वाटतं तर आहे झाले 12:24. ठीक आहे, वेळेत ट्रेन तर आलेली आहे. तर बघू पुढचा प्रवास कसा आलेला आहे. आता अजून थोडीशी रिकामीच आहे, रिका पब्लिक दिसत नाही. पूर्ण रिकामीच आहे अजून तरी. मला वाटतं आधीमध्ये उतरणारे असतील, कल्याणपर्यंत जास्त पब्लिक बसलेले, कल्याणला उतरणारे. आणि पुढे भरणार असेल मे बी, त्यामुळे आपल्याला RAC मिळाली आहे 63 नंबर 63. म्हणजे आता ह्या सीटवरती अजून कोणतरी माहीत नाही कधी आणि कुठे येईल ते. नाही आलं तर काय आपण झोपूनच जाऊ. आणि आता आपला पूर्ण रात्रीचा प्रवास असणार म्हणजे ॲटलिस्ट कुर्डवाडीपर्यंत. कुर्डवाडीला काहीतरी 6 वाजता ट्रेन पोचणार आहे. आणि त्यानंतर थोडं उजाडलं तर मग आपल्याला जरा बाहेरचे नजारे वगैरे बघता येतील गावाला जाणारे. आणि माझ्या वाटतं अर्धा अंधार येतो आणि अर्धा उजेड येतो, कारण अशी सीट असल्यामुळे पूर्ण उजेड नाही आहे. ही ट्रेन आता इथून निघून मग कल्याण स्टॉप असेल हिचा. त्याच्यानंतर कर्जत तर कंपल्सरी थांबणारच इंजिन लावायला, म्हणजे आपला घाट चढायचं आहे. आणि त्यानंतर लोणावळा. त्यानंतर मध्ये मध्ये बरेच स्टॉप आहेत, तळेगाव आहे, चिंचवड आहे, पुणे आहे. त्यानंतर पण बरेच स्टॉप आहेत कुर्डवाडीपर्यंत. ते सर्व काय आपल्याला बघता येणार नाही, कारण रात्रीची वेळ आहे, किती वेळ जागा असं माहीत नाही. आणि आपली ट्रेन निघाली बघा, एक्झॅक्ट टाईमवर निघाले, बरोबर 12:26ला. ठाणा स्टेशन एकदम खाली झालेलं आहे. 4 नंबर 3 नंबर 2 नंबर पूर्ण खाली आहे. ट्रेन निघाली आपली ठाणा स्टेशनवरून. चलो बाय बाय ठाणा. आणि हे आलं आहे आपलं कल्याण स्टेशन, कल्याण जंक्शन. गर्दी बघा कल्याणला. ही आपल्या ट्रेनसाठी नसावी, ही दुसऱ्या ट्रेनसाठी आहे. पण आपली ट्रेन बघा या प्लॅटफॉर्मला आली आहे कल्याणला, प्लॅटफॉर्म नंबर 5ला. दिसत आहे 5 नंबरचा प्लॅटफॉर्म. बरीच लोक आहेत चढणारी कल्याणला. बघा इकडे आता आपल्याकडे जी जागा शिल्लक होती ही भरून झाली इकडे, असं वाटतं फुल झालं आहे. अजून आपलं हे 63 तरी कोण आलेलं नाही, म्हणजे आपला 63 नंबर RACवाला दुसरं कोणी अजून आलेलं नाही. आलं तर बघू, काहीतरी काय ॲडजस्ट होईल. अजून नाही TC तर अजून आलेलं नाही आहे. अजून लोक चढतात. त्याच्यानंतर डायरेक्ट आपला स्टॉप असणार आहे, म्हणजे ऑफिशियल स्टॉप असणार आहे तो लोणावळा. मध्ये कर्जतला ट्रेन थांबलेलंच. म्हणजे आता आलीच लोक इथे बरीच. म्हणजे हा आपला कंपार्टमेंट पण भरलेला आहे, आपला हळूहळू भरलेला आहे हा कंपार्टमेंट. म्हणजे आपला सगळे लोक आलीच भरपूर. तर चला ठीक आहे. आता काय त्यानंतर आपल्याला कर्जतपर्यंत आपण जागे असू की नाही माहीत नाही. आता 12:50 झालेत, एक्झॅक्ट टायमिंगला ट्रेन चालू आहे. आणि कर्जत नंतर मग लोणावळा आणि घाट सेक्शन वगैरे लागणार आहे. पण तर रात्रीची वेळ त्यामुळे आपल्याला काय जास्त शूट करण्यात काय मिनिंगच नाही, जास्त काय काही शूट करण्यात मिनिंग नाही. आणि माझ्यावरती पूर्ण अंधार येत असेल तुम्हाला, कारण इकडे आपण ह्या सीटच्या खाली होत ना, साईडचं आहे आपला, साईड लोअर बर्थ आहे आपली. पूर्ण नाही, अर्धी आहे पण आहे, साईड लोअर बर्थ आहे. तर ठीक आहे. आता सकाळी 6-6:30च्या दरम्यान थोडंफार उघडायला लागेल, तोपर्यंत आपण कुर्डवाडीला पोचू. त्यामुळे आता आपण डायरेक्टली भेटू ते कुर्डवाडीला. आता काय लोक सेट होतात कल्याणला. आणि
त्यानंतर सगळे आता गुडूप होते, तर मी पण गुडूप होणार आहे. त्यामुळेच आपण एकदम फ्रेश राहू द्या आणि 6-6:30पर्यंत आपण कुर्डवाडीला पोहोचू. आता बघू कधी पोचता येते आणि त्यानंतर मग उठलो की आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करू. तो पण उजाडलेला असेल, त्यामुळे मस्त गावची गुलाबी थंडीचा आपल्याला आस्वाद घेता येईल. आता आहे की नाही गुलाबी थंडी, म्हणजे थंडी आहे की नाही माहीत नाही, पण असायला हवी, कारण थोडी थोडी आता गार तर लागत होते इथून बाहेर पडल्यानंतर, त्यामुळे गावाला थंडी असेल बऱ्यापैकी. तर चला आता आपण थांबू आणि सकाळी डायरेक्टली जेव्हा उठू तिथून आपला व्हिडिओ परत कंटिन्यू करू. मॉर्निंग सकाळचे 6:40 झाले. अजून कुर्डवाडी आलेलं नाही आहे. कुर्डवाडी येत आहे. सकाळी सकाळी मस्त अशी थंडी आहे इकडे. छान बाहेरचं वातावरण बघा, मस्त असं धुकं आहे. कॅमेऱ्यात किती दिसतं माहीत नाही. मस्त असं धुकं पसरलं आहे आणि छान अशी थंडी आहे. शेकोट्या करतात बघा, शेकोट्या करतात. जेऊर स्टेशन आलं आहे. आणि आत्ता आलं आहे जेऊर स्टेशन आणि 6:40 झाले आणि जवळजवळ 40 मिनटं ट्रेन आपली लेट आहे. म्हणजे 6 वाजता इथे पोचायला पाहिजे, तर आता वाजले 6:40, म्हणजे 40 मिनटं ट्रेन लेट झाली आपली. आणि काय आले लेट तर झाली आहे, पुण्यापासून पुढेच लेट झाले, कारण पुण्यापर्यंत ॲक्युरेट टायमिंगवरती होती. 3:30पर्यंत पुण्याला पोचली होती. बघा हे आलं आहे जेऊर, त्याच्यानंतर अजून एक स्टेशन आहे आणि त्यानंतर कुर्डवाडी. आता कुर्डवाडी दाखवत आहे 6:15पर्यंत, लेटच आहे. 6:30पर्यंत पोचायला पाहिजे, ते आता लेट झाली आहे. पण ठीक आहे, जे आहे ते, जे लेट झाले ते झाली. आता याच्या पुढे अजून किती लेट होते का आपल्याला वेळेवरती आपल्या स्टेशनला पोचवते माहीत नाही, बघूया. आणि बघा निघाली, 1-2 मिनटं पण नाही थांबली आणि लगेच निघाली. TC भाऊ आले, चेकिंग चालू आहे. आता सकाळी सकाळी आलेत. रात्री एक आलेले पण त्यांनी काय विचारलं नाही, पण आता आले तर सगळं तिकीट वगैरे चेक करतात. कुर्डवाडी जंक्शन. कुर्डवाडीला एवढी गर्दी आणि बरोबर 7:15 वाजता आपण पोचलो आहेत ते कुर्डवाडी स्टेशनवरती. आणि हे जंक्शन आहे मोठं. आणि पहिला आपण म्हणजे मुंबईवरनं आपण कुर्डवाडीपर्यंत प्रवास केलेला आहे ट्रेनने, आणि इथून मग आपल्याला ट्रेन चेंज करून, म्हणजे ती परळी मिरज ट्रेन असायची दुपारी, ती चेंज करून आपण मग सांगोला आणि जवळ इथपर्यंत गेलेलो आहे. पण आता त्याची आपल्याला गरज नाही चेंज वगैरे करायची. हीच ट्रेन आपली जाणार आहे डायरेक्ट आपल्याला जतला घेऊन, म्हणजे आपल्या सांगोला, जत म्हणा किंवा वाळीखिंडी, डोंगरगाव या ठिकाणी जाणार आहे घेऊन. आणि त्यामुळे आपल्याला ही ट्रेन चेंज करायची गरज नाही. बरीच लोक उतरले कुर्डवाडीला, गर्दी पण बरीच आहे स्टेशनवर. आणि बघा आत्ता ही आपली ट्रेन ह्या दिशेने आली. इकडे इंजिन पुढे आहे तिकडे, पण आता ते इंजिन काढलं जाईल आणि ते आता इकडे लावलं जाईल. इकडे पाठीमागे आता इंजिन लागेल आणि ही ट्रेन आता आपली ह्या दिशेने परत जाईल रिटर्न. बघा तिथे पुढे आहे इंजिन, आता ते काढलं जाईल आणि ते आता काढण्यासाठी आपल्याला 10-15 मिनटाचा वेळ लागेल. तोच वेळ आहे आता आपल्याला इकडे थांबायचा आहे. आणि जंक्शन आहे मोठं सोलापूर जिल्ह्यामधलं, तर इथून पुढे 2-2.5 तासात सोलापूर पण येतं. पुढे सरळ गेलं तर सोलापूर आहे. आता आपल्याला इंजिन चेंज होऊन पाठीमागे गेलं, तिथून पाठीमागे जाणार, तिथून मग आपल्याला पंढरपूर, सांगोला, मिरज हा रूट चालू होणार आहे. आणि मस्तपैकी चाय आलेली आहे, जरा चाय पिऊया. सर कुठला चॅनल आहे? अशोक बाबर. चला मस्तपैकी आता चाय पिऊ. आणि आपल्याकडे 10-15 मिनटाचा वेळ आहे निवांतपैकी. आणि 7:15 इथे पोचली आहे, म्हणजे 7:15-8:30 पंढरपूरला पोचेल ट्रेन. आणि त्यानंतर मग
9 वाजेपर्यंत आपल्या जतला, म्हणजे 9 वाजेपर्यंत आपण पोचू. तर ठीक आहे, चला मस्त गरमागरम चाय पिऊन घेऊया. आणि इथपर्यंतचा प्रवास आपला एकदम मस्त झालेला आहे. मस्तपैकी झोप पण झालेली आहे रात्रीची. आणि ट्रेनचा प्रवास कधी पण बेस्ट, एकदम मस्त, स्वस्त आणि मस्त. म्हणजे मला आता ठाण्यावरून जतपर्यंत तिकीट लागलं आहे फक्त 275 रुपये, ते पण स्लीपरचं. तुम्ही बघितलं, माझी RAC होती, पण माझ्याबरोबरचा माणूस काय आला नाही, त्याच्यामुळे मस्तपैकी झोपून आलो आहे. आणि थंडी भयानक होती रात्री, आणि मी चादर वगैरे घेऊन आलो होतो, त्यामुळे काय टेन्शन नव्हतं. आणि आता जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर कॅरी करा, कारण थंडी खूप आहे. असं मला असं वाटेल काय नाही, पण थंडी खूप आहे इकडे गावाकडच्या साईडला. म्हणजे जसं तुम्ही कर्जत क्रॉस केलं ना, घाट सुरू झाला आपला खंडाळ्याचा, तिथून जी थंडी सुरू झाली ना, जबरदस्त थंडी. आणि आत्ता पण थंडी आहे, बऱ्यापैकी थंडी आहे. त्यामुळे तर गरमागरम चाय प्यायची मजाच वेगळी आहे. चला तर चाय पिऊन घेऊया. आपली 110727 आणि 1128. पण यात 1141 दिसतंय ना, ही दादर शिर्डी पण असते, साईनगर म्हणजे शिर्डी. म्हणजे काही डबे ना दादर शिर्डी ट्रेनला पण असतात. म्हणजे ही ट्रेन दादर शिर्डी पण चालते किंवा कधी आहे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार जायला शिर्डीला, आणि यायला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार. आणि ही ट्रेन इकडे साताऱ्याला 3 दिवस चालते, सोमवार, शुक्रवार, रविवार, आणि मंगळवार, शनिवार आणि सोमवारी यायला. असे 2-2 नंबर तुम्हाला दिसतील या ट्रेनवरती, कन्फ्यूज होऊ नका. हे बघा, आता पुढच्या साईडवरून इंजिन काढून आता मागच्या साईडला इंजिन लावायची तयारी सुरू झालेली आहे. हे आपल्या ट्रेनचं इंजिन जे पुढे होतं आता तिथून निघालं आहे आणि चाललं आहे इकडे. आता पुढे जाऊन ट्रॅक चेंज करून मग इकडे येते बघ, ट्रेनला लागायला आपल्या ट्रेनला. इंजिन तर लागलेलं आहे, आता इंजिन जॉईंट झालेलं आहे म्हणजे. आणि आता एक 5 मिनटात आपली ट्रेन निघेल. आणि आत्ता वाजले 7:46 म्हणजे 7:15 आपण इथे आलेलो. बरोबर 31 मिनटं लागली. म्हणजे तुम्ही समजा की 30 ते 25 मिनटं तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहेत कुर्डवाडीला आल्यानंतर, इंजिन पुढून काढून मागे लावण्यात त्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे इकडे एकदम पूरस्थितीचं काम असतं एकदम. आणि त्याच्या पुढचा स्टॉप असणार आहे तो पंढरपूर, इथे अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेन खालीच होणार आहे. पंढरपूरचा ST स्टँड बघा आपल्या समोर. आत्ता आपली ट्रेन पोहोचली ती विठुरायाच्या नगरीत म्हणजे पंढरपूरला. आणि सकाळचे 8:40 झाले, म्हणजे 40 मिनिटामध्ये कुर्डवाडी ते पंढरपूर आपली ट्रेन पोहोचली आहे. आता इथून एक अर्धा तास लागेल आपल्याला डोंगरगावला पोचायला, एक 20 मिनटं सांगोल्यासाठी, आणि तिथून पुढे एक 10 मिनटामध्ये डोंगरगावसाठी. म्हणजे मला वाटतं आपल्याला 9:15 वाजतीलच डोंगरगावला जाईपर्यंत. उतरणाऱ्यांची पण तेवढीच गर्दी आहे बघा. आपला डब्बा जवळजवळ 60 ते 70% खाली झालेला आहे इथे पंढरपूरलाच. आणि तेवढे चढणारे पण आहेत बघा, बरीच ट्रेन इथे खाली झाली आहे पंढरपूरलाच. आणि सुरुवातीला आपला काहीतरी 7वा का 8वा डब्बा होता सुरुवातीपासून, आता 4था डब्बा आला आहे इंजिन चेंज झाल्यापासून. बघा अजून लोक उतरतात, ते निघतात येते बघा. एवढी लोक उतरलेत पंढरपूरला आणि तिथून सगळीकडनं बाहेर पडतात. बाकी एकादशी वगैरे असेल तर मग इकडे तुम्हाला उभं राहायला पण जागा मिळणार नाही, एवढी गर्दी असते. तर चला आता आपली 1-2 मिनटं ट्रेन निघेल, कारण इकडे 5 मिनटाचा हॉल्ट घेते ती, कारण त्यांना माहिती आहे ह्या ट्रेनला गर्दी असते, त्यामुळे लोक उतरायला आणि चढायला तेवढा वेळ देतात ते.
आता निघेल आणि याचा पुढचा स्टॉप असणार आहे आपला तो सांगोला आणि त्यानंतर आपला मसोबा डोंगरगाव तिकडे आपल्याला न्यायला येतील. आता कोण जर तुम्हाला कळलं आल्यावर. आजपासून एक तिसरे TC आलेत आपल्या ट्रेन. रात्री एक आलेले, सकाळी 6:30ला एक आलेले आणि आता 9च्या दरम्यान एक आलेले. म्हणजे पंढरपूर गेल्यानंतर एक आलेले. म्हणजे रात्री आपल्याला मुंबई ते दौंड एक होते, दौंड नंतर पंढरपूरपर्यंत एक TC आणि आता पंढरपूरपासून पुढे आता आपण जर डोंगरगावला उतरणार तोपर्यंत हे TC. त्याच्या पुढे अजून बदलतात की नाही माहीत नाही. आत्ता पोचलोय आपण सांगोला स्टेशनवरती आणि आत्ता वाजलेत 9:15 आणि त्या 8:40ला ट्रेन यायला हवी होती पण ऑलमोस्ट 35 मिनटं ट्रेन लेट आहे. आता इथून पुढे अजून 15 मिनटं लागणार आहेत आपल्याला डोंगरगावला जाईपर्यंत. ठीक आहे, जेवढी लेट झाली ते झाले. आता ऊन लागायला लागलं, थंडी झाली, गायब सर्व. आणि इथून पण आपल्याला सोर्स असतो जायचा पण लेट झाला आहे आता आपल्याला. म्हणजे आपल्याला गावाला जायची गाडी आहे ती 8च्या दरम्यान काहीतरी इथून जाते आपली पंढरपूरचा पंढरपूरचा TC. पण आता ऑलरेडी वाजलेत 9:15 त्यामुळे नो चान्स. त्यामुळे आता आपल्याला डोंगरगावला न्यायला येत आहे आणि मग तिथून आपण जाऊ घरी. आणि ट्रेन इथे जास्त वेळ थांबणार नाही, मला वाटतं 1-2 मिनटाचा हॉल्ट आहे. बघा हॉर्न दिलेला आहे. चला त्या साईडला मसोबा डोंगरगाव. आणि अशा प्रकारे पोचलोय आपण डोंगरगावला आणि आता टाइम झाला आहे तो 9:36 का 37 मिनटं म्हणजे 9:35 होऊन गेले. आणि आपल्या ट्रेनचं इथं टायमिंग आहे 8:55 म्हणजे ऑलमोस्ट 40 मिनटं ट्रेन लेट झालेली आहे. पण ठीक आहे, आपल्याला काय घाई नाही. प्रवास मात्र एकदम आरामदायी निवांत झालेला आहे. आणि ट्रेन नंबर जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आहे 11:027 म्हणजे 11:027 दादर सातारा. ही ट्रेन रात्री 11:55ला निघते आणि आता अनिरुद्ध आला मला न्यायला. आणि ही ट्रेन काय रोज नसते त्यामुळे ते थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. कारण ही ट्रेन असते फक्त 3 दिवस आठवड्यातले, शुक्रवार रात्री, रविवार रात्री आणि सोमवार रात्री. डोंगरगाव जे गाव आहे ना त्याच्यापासून एक ऑलमोस्ट 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर हे स्टेशन आहे आणि याचं नाव आहे मसोबा डोंगरगाव. म्हणजे डोंगरगावचा मसोबा फेमस आहे, तोच आमचा देव पण आहे. दरवर्षी आम्ही जत्रेला इकडे येत असतो मसोबाला. दरवर्षी काय आपण तर नेहमीच येत असतो मसोबाला डोंगरगावची. आता बाजूने ट्रेन पण निघाली. आता ही चालली आपली इज्जतकडे. ट्रेनचा प्रवास एकदम आरामदायी, मस्तपैकी झोपून वगैरे आलो. तसं आपल्याला लक्झरी एसट्या पण येतात. म्हटलं ट्रेनचा प्रवास पण तुम्हाला दाखवावं कारण हा एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे चांगल्यापैकी. आता पहिली ही ट्रेन पंढरपूरपर्यंत होती आणि सातारापर्यंत असल्यामुळे आपल्याला सांगोलाचं त्या साईडच्या लोकांना येण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. माझ्या माहितीत तरी हा एकदम मस्त आरामदायी प्रवास उत्तम पर्याय. आणि मस्तपैकी झोपून आलो मी. RAC तिकीट होती पण माझ्या समोरचा कोणी आलाच नव्हता दुसरा माणूस, त्यामुळे निवांतपैकी झोपून आलो. वॉटर क्रॉसिंग आला आम्हाला पहिल्याच गावाला आल्या पहिलंच पाण्यातून प्रवास वॉटर क्रॉसिंग. आणि एकदम स्वस्त आणि मस्त प्रवास. 275 रुपयामध्ये मी ठाण्यापासून इथपर्यंत आलेलो म्हणजे एकदम बेस्ट. जर आपल्याकडचे कोणी येणार असतील या साईडचे तर त्यांना हा पर्याय चांगला पर्याय. फक्त एवढं लक्षात ठेवा की 3च दिवस असते, शुक्रवार रात्री, रविवार रात्री आणि सोमवार रात्री. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा डेटचं, म्हणजे तुम्ही जर बुकिंग करताय तर डेट लक्षात ठेवा. ट्रेन निघते दादरवरनं 11:55ला रात्री आणि ती तारीख समजा मी बुक केले ते 19 तारीख होती पण ट्रेन निघणार दादरवरनं तेव्हाची 18 तारीख असते आणि लगेच 5 मिनिटात डेट चेंज होते. त्यामुळे ते एक लक्षात ठेवून तिकीट बुकिंग करा. तर ठीक आहे मित्रांनो, मी जर हा इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ देतो पण टेक केअर, बाय बाय.